गोडी शिक्षणाची या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण गणितातील अत्यंत महत्त्वाचा घटक तो घटक म्हणजे पदावली हा घटक अभ्यासणार आहोत। तर या घटकामध्ये गणितातील ज्या काही क्रिया असतात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या घटकावरील उदाहरणे असतात। पण ती उदाहरणे सोडवत असताना विद्यार्थी फार गोंधळतात की कुठली क्रिया अगोदर घेतली पाहिजे, बेरीज सोडवली पाहिजे की वजाबाकी केली पाहिजे की गुणाकार केला पाहिजे, हे विद्यार्थ्यांच्या पटकन लक्षात येत नाही। तर अशा गणितावरील क्रियांवरील जर उदाहरणं आली तर ती उदाहरणं सूत्रांच्या सहाय्याने कशा पद्धतीने सोडवायची हे आपण या घटकाच्या माध्यमातून पाहणार आहोत। पदावलीवरील नियम पण आहेत आणि सूत्रही आहे। त्या सूत्राच्या आधारे आपण सहजरित्या त्याच्यावरील उदाहरणे सोडवू शकतो। या ठिकाणी पदावलीवरील उदाहरणे सोडवत असताना या सूत्राचा वापर करतात। ज्या गणितातील क्रिया आहेत त्या कण, चे, भा, गु, बे, व म्हणजे कंसाचा भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी। म्हणजे दिलेल्या उदाहरणामध्ये पहिल्यांदा काय सोडवायचं, कंस सोडवायचा। कंस सोडवून झाल्यानंतर म्हणजे त्याचा म्हणजे गुणाकार, कंसाचा गुणाकार तो पूर्ण झाल्यानंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज आणि बेरीज नंतर वजाबाकी। हा पदावलीमध्ये बॉडमचा नियम आहे। आपण त्याला इंग्लिशमध्ये ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑर्डर, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन। म्हणजे दिलेल्या कंसाचा पहिल्यांदा काय करायचा, गुणाकार करायचा, त्याच्यानंतरची क्रिया म्हणजे भागाकार करायचा, गुणाकार करायचा, त्याच्यानंतर बेरीज करायची आणि वजाबाकी करायची। अशा पद्धतीने या सूत्राचा वापर करून आपण गणितावरील ज्या काही क्रिया आहेत त्या क्रिया सोडवू शकतो। परंतु जर गणितातील क्रियामध्ये 3 नियम आहेत, पहिल्यांदा फिक्स नियम पहिला नियम आहे, ते नियम कोणते कोणते 3 आहेत ते आपण पाहूया आणि नंतर मग आपण गणित सोडवायला सुरुवात। उदाहरणे सोडवत असताना 3 नियम आहेत, त्याच्यानुसार आपण ते उदाहरण सोडवू शकतो। त्याच्यामध्ये पहिल्यांदा दिलेलं उदाहरण पाहायचं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा कंस आहे का पाहायचा। मग कंस असेल तर काय करायचं, कंसाचा गुणाकार, त्यानंतर गुणाकार व भागाकारामध्ये जी क्रिया प्रथम दिली असेल ती क्रिया सोडवावी। म्हणजे एखादं उदाहरण आहे त्याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकार आहे, पण जर असेल दोन्ही असेल गुणाकार आणि भागाकार तर पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा क्रमाने जी पहिली क्रिया आहे ती पहिली क्रिया सोडवायची आणि नंतर जे आहे ते क्रमवार सोडवायचं। नंतर बेरीज व वजाबाकीमध्ये जी क्रिया पहिल्यांदा येईल ती क्रिया करायची आणि नंतर दिलेलं उदाहरण सोडवायचं। हे सुद्धा 3 नियम लक्षात ठेवले पाहिजेत। काही विद्यार्थी काय करतात, एखादं गणित असेल सूत्रानुसार सोडवायचंच, पण त्याच्यामध्ये जर पहिल्यांदा गुणाकार आणि भागाकार सलग आले असेल तर त्याच्यामध्ये जी पहिली क्रिया आहे ती पहिल्यांदा सोडवायची। बेरीज आणि वजाबाकीमध्ये जर सलग असेल तर बेरीज आणि वजाबाकीमध्ये समजा पहिल्यांदा बेरीज दिली असेल तर बेरीज सोडवायची किंवा वजाबाकी दिली असेल तर वजाबाकी सोडवायची। तर चला तर मग आपण याच्यावरील उदाहरणं पाहूया, म्हणजे तुमच्या ती कन्सेप्ट पटकन लक्षात येईल। या ठिकाणी पहिल्यांदा मी एक उदाहरण घेतलेलं आहे, हे उदाहरण आपण सोडवून पाहूया। 70/7 अधिक 3 गुणिले 3, 70 भागिले, मी इथं लिहून घेते हे गणित, 70/7 अधिक 3 गुणिले 3। गणित एकदम सोपं पहिल्यांदा घेतलेलं आहे समजावून सांगण्यासाठी। तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय करावे लागेल, या नियमानुसार इथं अधिक चिन्ह आहे, गुणिले चिन्ह आणि भागाकार। तर त्याच्यामध्ये पहिलं चिन्ह कुठलं आपण सोडवायचं, भागाकार। मग भागाकार जी क्रिया करायची त्याच्याखाली मी अंडरलाईन केली। आता 7 ने 70ला भागल्यानंतर किती उत्तर येणार आहे, 10, आणि राहिलेली क्रिया आहे अशी मी लिहून घेतली, अधिक 3 गुणिले 3। आता इथं आपल्याला नियम माहीत आहे की गुणाकार भागाकार असेल तर क्रिया क्रमवार घ्याव्यात, पण इथं अधिक आहे, इथं काय आहे, वजा आहे। त्यामुळे पहिल्यांदा काय घ्यावं लागेल, आपल्याला गुणाकार घ्यावा लागेल आणि नंतर बेरीज आहे, म्हणजे अगोदर काय घ्यावं लागेल, आपल्याला गुणाकार घ्यावा लागेल। म्हणजे 10 अधिक ह्या दोन्हींचा गुणाकार करावा लागेल, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, म्हणजेच 10 अधिक 9 किती झाले, 19। अशा पद्धतीनं हे घेतलं। त्याच्यानंतर आपण दुसरं एक उदाहरण पाहूया आणि पदावलीवरील आणखी 2 गणिते दिलेली आहेत ही आपण पाहूया। 2 नंबरचं गणित आहे 55/5 गुणिले कंसामध्ये 4 अधिक 5 कंस पूर्ण वजा 15। हे आपण वाचन केलं गणिताचं, अशा पद्धतीने वाचतात। मग याच्यामध्ये कोणती क्रिया पहिल्यांदा करावी लागेल, आपल्याला इथं बघायचं कंस आहे का, तर आहे। पहिल्यांदा आपल्याला काय सोडवावं लागेल, कंस सोडवावं लागेल। मग कंसाच्या खाली आपण इथं अंडरलाईन करूया, 55/5 गुणिले, आता कंस सोडूया आपण, 4 अधिक 5, 4 आणि 5 किती झाले, 9, 4 आणि 5 9 झाले, वजा राहिलेले हे 15।
त्यानंतर कंस सोडवून झालेला आहे. कंस सोडून झाल्यानंतर काय आहे, इथं भागाकार, गुणाकार आणि इथं वजाबाकी आहे. तर आपल्याला माहित आहे भागाकार आणि गुणाकार असेल तर आपण जी क्रिया दिलेली पहिल्यांदा ती करून घ्यायची. भागाकारामध्ये आपण 5 आणि 55ला भागल्यानंतर उत्तर किती येते 11, ही क्रिया केली. नंतर गुणिले 9 वजा 15. इथं आता वेगवेगळी चिन्ह आहेत. मग आपण बॉडमॅनच्या नियमाप्रमाणे जाऊया. बॉडमॅनच्या नियमाप्रमाणे पहिल्यांदा आपण काय करावं लागतं, अगोदर मल्टिप्लिकेशन आणि नंतर वजाबाकी. मग 11 गुणिले हे करावे लागेल. 11 गुणिले 9 किती येणार 99 वजा 15. 11 गुणिले 9 99 वजा 15. मग आता 99 वजा 15 आपण करूया. 9 मधून 5 गेले किती उरले 4 आणि 9 मधून 1 गेले 8 उरले. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 84. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलं. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे. त्याच्यामध्ये एक मोठा कंस आहे आणि एक लहान कंस आहे. हा लहान कंस, त्यानंतर हा एक चौकोट कंस. याला चौकोट कंस म्हणतात, याला साधा छोटा कंस म्हणतात. अशी उदाहरणं सोडवत असताना जो आतील कंस आहे तो अगोदर सोडवायचा, त्याच्यानंतर हा चौकोट कंस सोडवायचा आणि मग उदाहरण सोडवायचं. तर चला मग पाहूया, आपण हे सोडवूया. 2 अधिक हा चौकट 3 भागिले 3 अधिक 2. आता हा छोटा कंस आपण पहिल्यांदा सोडवूया. याच्यामध्ये पहिल्यांदा भागाकार आहे, नंतर काय आहे अधिक आहे. म्हणजे भागाकार आपल्याला पहिल्यांदा करावा लागेल. 3 ने 9ला भागल्यानंतर उत्तर किती येणार आहे 3 त्रिक 9 अधिक 3 कंस पूर्ण, नंतर ही चौकोट कंस पूर्ण. ही पहिल्यांदा आपण ही स्टेप केली. या छोट्या कंसातील पहिल्यांदा स्टेप, लहान कंस जो आतील कंस आहे तो आतील कंस अगोदर सोडवायचा, त्याच्यानंतर बाहेरचा कंस सोडवायचा. हा आतील कंस सोडवला, इथपर्यंत आलेला आहे. नंतर आपण ही क्रिया करूया. 2 अधिक चौकोट कंसात 3 भागिले 3 अधिक 2. हा जो आतील कंस आहे तो आपण अगोदर सोडवूया. 3 अधिक 3 किती झाले 6. मग याच्यामध्ये चिन्ह कोणतं येणार गुणाकार 6 आणि हा चौकोट कंस पूर्ण. त्यानंतर 2 अधिक, आता हा पूर्ण चौकोट कंस सोडवून घेऊया. चौकोट कंस सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला भागाकार करावा लागेल. 3 ने 3ला भागल्यानंतर उत्तर किती आलं 1 अधिक 2 गुणिले 6 चौकोट कंस पूर्ण. त्याच्या पुढेच मी लिहिते. आता इथपर्यंत आलेलं आहे. त्यानंतर इथं अधिक आहे, इथे गुणाकार आहे. मग पहिल्यांदा आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागेल. 2 अधिक चौकटमध्ये ही गुणाकाराची क्रिया 6 दोन्ही 12, म्हणजे 1 अधिक किती आले 12. म्हणजे उत्तर काय येणार 2 अधिक 12 आणि 1 किती आले 13. म्हणजे 13 अधिक 2 किती येणार आहे 13 अधिक 2 किती येणार आहे 15. इथे लिहिते 15. 13 अधिक 2 किती आले उत्तर आपलं 15. अशा पद्धतीनं हे गणित सोडवत असताना जो आतील कंस दिलाय तो आतील कंस पहिल्यांदा सोडून घ्यायचा. त्यानंतर हा मोठा कंस चौकोट कंस दिला असेल तो पूर्ण करायचा. त्याच्यानंतर मग भागाकार गुणाकार ज्या काही क्रिया आपल्या या बॉडमॅनच्या सूत्रानुसार ज्या आहेत त्या आपण सोडवून घ्यायच्या. कंस सोडवताना हे 3 प्रकारचे कंस असतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण आतला जो आतील कंस असतो तो हा साधा कंस असतो तो सोडवायचा. त्याच्यानंतर चौकोट कंस आणि महिरपी कंस अशा पद्धतीचे 3 कंस असतात. हे साधा कंस, चौकोट कंस आणि महिरपी कंस हे आपल्याला कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी एक उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण जरी आपल्याला दिसत असताना जरा अवघड वाटत असलं तरी खूप सोपं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट करायची की जो आतील कंस आहे तो पहिला सोडवायचा, सर्वात बाहेरचा जो कंस आहे तो नंतर सोडवायचा. इथं बघा या ठिकाणी आतील कंस हा दिलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्या पहिलं हा बाहेर आहे, त्याच्यानंतर हा आत आहे, त्याच्यानंतर हात आहे. म्हणजे हा कंस आपल्याला अगोदर सोडवावा लागेल, त्याच्यानंतर हा महिरपी कंस सोडवावा लागेल आणि त्याच्यानंतर हा कंस सोडवावा लागेल. या गणितामध्ये सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो पहिला आतील कंस आहे तो सोडवून घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्या बाहेरचा कंस आणि त्याच्यानंतर त्याच्या बाहेरचा कंस. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं. मग चला तर मग आपण तशा पद्धतीने सोडवूया. याच्यातील सर्वात आतील कंस कुठला आहे हा, तर मग हा आपण अगोदर सोडवून घेऊया. 8 अधिक चौकटीमध्ये चौकोट कंसमध्ये 15 अधिक 5 वजा महिरपी कंसमध्ये 5 वजा हा आतील कंस आहे. आतील कंस आपण इथे सोडवूया. आतील कंस सोडवत असताना 4 अधिक 2 किती झाले, अधिक जर वजा असेल तर आपल्याला नियम माहिती आहे, जर अधिक वजा असेल तर ते क्रमवार आपण त्या क्रिया सोडवायच्या. म्हणजे 4 अधिक 2 किती झाले 6, 6 वजा 3, 6तून 3 गेले किती उरले 3 उरले. इथं 3 लिहिले मी, महिरपी कंस आणि चौकोट कंस. त्यानंतर
आता हा कंस सोडवून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्या आतला कंस म्हटलं तर हा कंस आहे. आता हा सोडवूया आपण. 8 अधिक चौकट कंसमध्ये 15 अधिक 5 वजा. आता हा महिरपी कंस सोडवत असताना महिरपी कंसमध्ये हा 5 आहे आणि इथं वजा आहे आणि या कंसाच्यात मध्ये वजा आहे. म्हणजे वजा वजा काय होणार, वजा वजा काय होणार, अधिक होणार. पण चिन्ह काय राहणार, दोन्ही वजा वजा काय होणार, हे वजा आणि हे वजा काय होणार, अधिक होणार, बेरीज होणार. पण चिन्ह कोणतं राहणार, वजा राहणार. वजा महिरपी कंस पूर्ण. आपण साधा कंस अगोदर सोडून घेतलेला आहे. साधा कंस सोडवल्यानंतर आपण हा महिरपी कंस सोडून घेणार आहोत. तर इथं बघा 8 अधिक चौकट कंसमध्ये 15 अधिक 5 वजा. या महिरपी कंसामधील 5 वजा 6तून 3 गेले 3. महिरपी कंस पूर्ण आणि चौकट कंस पूर्ण. त्याच्यानंतर आता महिरपी कंस आपण पूर्ण करूया. 8 अधिक चौकट कंसमध्ये 15 अधिक 5 वजा 5 वजा 3 किती झाले, 2. इथे मी हा कंस इथे लिहिलं, कंसातील उत्तर मी इथे लिहिलं 2 आणि चौकट कंस पूर्ण. याच्यानंतर आता पुढची प्रोसेस काय येणार, चौकट कंसामध्ये सोडवूया आपण. 8 अधिक चौकट कंसमध्ये काय आहे, इथं अधिक इथं वजा आहे. म्हणजे ह्या ज्या क्रियाक्रमाने आलेल्या आहेत ती क्रिया आपण घेतो. आपण नियमामध्ये सांगितलेलं आहे, जर बेरीज आणि गुणाकार जर असेल क्रमवार तर जी पहिल्यांदा क्रिया येईल त्या पद्धतीने आपण करायचं. मी इथं काय आलेलं आहे, पहिल्यांदा अधिक आलेला आहे. म्हणजे आपण 15 आणि 5 किती येणार, 20. 20 नंतर इथं काय आलेलं आहे, वजा चिन्ह आहे. म्हणजे वजा 2 हा चौकट कंस पूर्ण. नंतर 8 अधिक आता 20 वजा 2 किती येणार आहे, 18. म्हणजेच राहिलेले चौकट कंस हा आणि अधिक 8 म्हणजे किती येणार, 18 अधिक 8 किती येणार, 18 अधिक 8 बरोबर 26. अशा पद्धतीनं हे गणित आपण अत्यंत सोप्या रीतीनं आपण सोडवू शकतो. कंस जर दिले असतील तर आतील जो कंस आहे तो अगोदर सोडवायचा, त्याच्यानंतरचा त्याच्या बाहेरचा कंस आणि त्याच्यानंतर त्याच्या बाहेरचा कंस. म्हणजे एवढे कंस आता 3 कंसमध्ये आपण लक्षात घ्यायचं कुठला कंस आतमध्ये दिलाय, त्या पद्धतीने ते आपण गणित सोडवू शकतो. गणितातील ज्या काही पदावलीच्या जी सूत्र आहेत त्या सूत्रानुसार आपण सोडवू शकतो. त्याच्यामध्ये आपण 3 नियम बघितले. पहिल्यांदा कंस सोडवायचा आणि जर जास्त क्रमवार जर असेल, बेरीज वजाबाकी असेल तर बेरीज वजाबाकी सोडवायची. गुणाकार भागाकार असेल तर गुणाकार भागाकार करायचा आणि पुढची जी क्रिया आहे तशा पद्धतीने करायची. अशा पद्धतीनं आज आपण पदावली हा घटक अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण समजावून सांगितलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.